नमस्कार, मी प्रीती वाघोलीकर, मॉडर्न हायस्कूल ज्युनियर कॉलेजमधील शिक्षिका. वाईज अँड अदरवाईज या सुधामूर्ती लिखित आणि लीना सोनी यांनी अनुवादित केलेल्या पुस्तकातील एका कथेचं अभिवाचन करत आहे. कथेचं शीर्षक आहे एका भिकाऱ्यानं दिलेला धडा. मीना माझी चांगली जवळची मैत्रीण. ती LICमध्ये मोठ्या पदावर आहे, चांगला पगार मिळवते, पण तिचं वागणं जरासं विचित्र आहे, खटकणारं आहे. ती नेहमी असमाधानी असते. मी तिला कधीही भेटले की मलाच उदास निराश वाटू लागतं. जणू काही तिच्या ठायी असलेलं नैराश्य औदासिन्य तिच्या सहवासात येणाऱ्यांना झापळून टाकतं. कोणत्याही विषयावर व्यक्तीबद्दल तिला चांगलं बोलताच येत नाही. तिला जर म्हटलं, मीना अगं राकेश शाळेत पहिला आला, तुला माहीत असेल. मीना म्हणेल, येणारच, त्याचे वडील त्या शाळेत शिकवतात. मीना, श्वेता काय सुंदर आहे नाही. मीनाचं उत्तर पुन्हा तसंच, त्यात काय, तरुण वयात घोडंसुद्धा चांगलं दिसतं, सगळा वयाचा प्रश्न असतो. मीना, काय छान हवा पडली आहे, चल फिरायला जाऊया. नको, किती गरम होतंय, फार चाललं ना की मला थकायला होतं. तर अशी ही मीना. ती आपल्या फ्लॅटमध्ये एकटीच राहायची. तिचे आईवडील दिल्लीला होते. ती एकुलती एक मुलगी होती. सतत कुरकुर करण्याच्या तिची सवयच होती. स्वाभाविकच तिचा सहवास कुणाला हवा असणार. सगळे तिला टाळायचे. तिला भेटायला कधी कोणी जात नसे. अचानक एक दिवस मीनाची मुंबईला बदली झाली आणि आम्ही सर्वजण तिला विसरून देखील गेलो. अनेक वर्षानंतर एकदा मुंबईला फ्लोरा फाउंटनपाशी मी पावसात अडकले होते. मुसळधार पाऊस पडत होता आणि माझ्याकडे छत्री नव्हती. मी अकबर अली स्टोअरजवळ पाऊस थांबण्याची वाट पाहत उभी होते. अचानक मला मीना दिसली. माझी पहिली प्रतिक्रिया होती, आता इथून पळ काढावा, या मीनाची कुरकुर ऐकायला नको. पण तिनं मला पाहिलं. जवळ येऊन प्रेमानं माझा हात पकडला. इतकंच नव्हे तर ती खूप आनंदात उत्साहात दिसत होती. अगं, किती दिवसाने भेटते आहेस. अशा जुन्या मैत्रिणी भेटल्या ना की किती छान वाटतं. पण तू इकडे काय करतेस. मी मुंबईला ऑफिसच्या कामासाठी आले होते असं तिला सांगितलं. मग आज रात्री माझ्याकडेच राहा ना, ती म्हणाली. आपण गप्पा मारू. जुनी बाई, जुनी मैत्री, जुन्या आठवणींचं अमूल्य आहे. माझ्या कानांवरच विश्वास बसेना. ती खरंच मीना होती का. मी स्वतःला चिमटा काढला. ती स्वप्नात तर नक्कीच नव्हती. मीना इथे माझ्यासमोर खरोखरच उभी होती, माझा हात घट्ट धरून हसत मुखाने. आणि हो, ती खूप खुशीत दिसत होती. बंगलोरमधील तिच्या 3 वर्षाच्या वास्तव्यात तिला इतकं हसताना आनंदात मी कधीच पाहिलं नव्हतं. तिच्या चेहऱ्यावर थोड्या सुरकुत्या उमटल्या होत्या, पण खरं तर पूर्वीपेक्षा ती खूपच आकर्षक दिसत होती. अखेर मी तिला कसंबसं सांगितलं, मीना आज रात्री तुझ्याकडे नाही राहू शकत गं, पण मला तुझं कार्ड दे, मी नक्की तुझ्याशी संपर्क साधेन. मीनाच्या चेहऱ्यावर क्षणभर निराशा पसरली. मग ती म्हणाली, निदान कुठंतरी बसून चहा तरी पिऊ. पण मीना, केवढा पाऊस पडतोय गं. पडला तर पडला, आपण आधी एक छत्री विकत घेऊ आणि मग हॉटेलमध्ये जाऊ. पण या पावसात टॅक्सी तरी कशी मिळणार, मी कुरकुरत म्हटलं. मग काय झालं, आपण चालत जाऊ. मी आश्चर्याने थक्क झाले. मला माहीत असलेली मीना ती नव्हतीच. आज ती काय वाटेल ती तडजोड करायला तयार होती. अखेर चिंब भिजलेल्या अवस्थेत आम्ही ग्रँड हॉटेलमध्ये पोचलो. मीना एवढ्या सतत नकारात्मक विचार करणाऱ्या व्यक्तीमध्ये हा एवढा सकारात्मक बदल कशामुळे घडून आला हे जाणून घेण्याची माझी उत्कंठा मात्र शिगेला बसली होती. मीना, एक सांग, तुला कोणी राजकुमार भेटलं की काय. तुझ्यात हा एवढा बदल कुणी घडवून आणला. माझा प्रश्न ऐकून मीना म्हणाली, छे ग, काहीतरीच काय, कोणी नाही आहे. मग तुझ्या या सळसळत्या उत्साहाचं रहस्य तरी काय, मी जाहिरातीतल्या तेंडुलकरसारखं म्हणाले. ती हसून म्हणाली, एका भिकाऱ्याने माझं आयुष्य बदलून टाकलं. हे ऐकून मी हतबुद्धच झाले. हो ना, भिकाऱ्याने, ती म्हणाली. तो म्हातारा होता. आपल्या 5 वर्षाच्या नातीबरोबर आमच्या घरासमोर राहायचा. मी पूर्वीपासून किती निराशावादी होते तुला माहीतच आहे. मी रोज घरातलं शिळं अन्न त्याला देत असे, पण त्याच्याशी एक शब्दसुद्धा कधी बोलत नसे. असाच एक दिवस मुसळधार पाऊस पडत होता. मी बेडरूमच्या खिडकीत उभी राहून पावसाला शिव्या शाप देत होते. खरं तर मी त्या पावसात भिजत पण नव्हते, मग मला चिडायचं काय कारण होतं. त्या दिवशी मला रोजच्यासारखं त्या भिकाऱ्याला शिळं द्यायला जमलं नाही. त्यांना बहुतेक उपास घडला असणार. पण तरीही माझ्या खिडकीतून मला जे काही दृश्य बघायला मिळालं ना, त्याने मी थक्क झाले. गर्दी नसल्यामुळे
तो भिकारी रस्त्यातच त्याच्या नातीशी खेळत होता. ते जोरजोरात हसून टाळ्या वाजवत होते, ओरडून आनंद व्यक्त करत होते, जणू काही नंदनवनातच होते. त्यांना भुकेची, पावसाची, कशाची तमा नव्हती. ते दोघे चिंब भिजले होते आणि अतिशय आनंदात होते. त्यांचा जगण्याचा दुर्दम्य उत्साह बघून मला त्यांचा खूप हेवा वाटला ग. आणि ते दृश्य बघून मी थोडंसं आत्मावलोकन केलं. माझ्या जीवनाविषयी शांतपणे विचार केला. मला जेवढ्या सुखसोयी, ऐशोआराम उपलब्ध होता ना, त्यापैकी काही सुद्धा त्यांच्यापाशी नव्हते. पण त्यांच्यापाशी एक अशी महत्त्वाची गोष्ट होती जी माझ्याकडे नव्हती. आयुष्य जसं काही असेल ते सुखसमाधानानं जगण्याची वृत्ती त्यांच्यापाशी होती. मला माझी स्वतःची लाज वाटली. माझ्याकडे काय आहे आणि काय नाही याची यादी बनवायला मी सुरुवात केली आणि अनेकांच्या कल्पनेत सुद्धा येणार नाही ना अशा कितीतरी गोष्टी माझ्याकडे होत्या आणि त्याबद्दल मला खरं तर कृतज्ञता वाटायला हवी होती. त्या भिकाऱ्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून मी माझा जीवनविषयक दृष्टिकोन पूर्णपणे बदलायचं ठरवलं. मीनाचं बोलणं संपल्यावर काही क्षण निशब्द शांततेत गेलो. त्यानंतर मीच तिला विचारलं, तुला असं बदलायला किती वेळ लागला ग? त्यावर ती म्हणाली, 2 वर्ष लागली बघ, पण आता कशानंच फरक पडत नाही. आम्ही आता नेहमीच आनंदात असते. अगदी छोट्या छोट्या गोष्टीत आनंद शोधते. प्रत्येक परिस्थितीतून, प्रत्येक व्यक्तीच्या ठायी मला आनंद दिसतो. मग तू तुझ्या गुरुला काही गुरुदक्षिणा दिलीस की नाही? मी तिला विचारलं. नाही ग, दुर्दैवानं माझ्या ते परिवर्तन घडलं ना त्याच्या आधीच तो वारला. पण त्याच्याविषयीचा आदरभाव व्यक्त करण्याचा मार्ग म्हणून त्याच्या नातीला मात्र मी स्वखर्चानं बोर्डिंग स्कूलमध्ये दाखल केले.